महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचा क्लास ऑफ 2025चा भव्य पदवीदान समारंभ शुक्रवारी 28 फेब्रुवारी 2026 रोजी पिल्लई युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला। या सोहळ्याला भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी पिल्लई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च आणि पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल पदवी प्रदान करण्यात आली आहे। नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात तरुणांना आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण कल्पना आणि राष्ट्र उभारणीत योगदान देण्याचे आवाहन केले। भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ पदवीधर होऊन चालणार नाही, तर कौशल्यावर आधारित शिक्षण घेणे काळाची गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले। इलेक्ट्रिक ट्रक पॉप्युलर झाले। आता शेतकरी अल्टरनेटिव्ह फ्युएल बनवायला लागला। ब्रोकन राईस पासून, मोलायसेस पासून, शुगरकेन ज्यूस पासून, बांबू पासून, राईस स्ट्रॉ पासून आता इथेनॉल तयार होतं आणि इथेनॉलवर फ्लेक्स इंजिन आला आता। आणि मीच आता ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे मी ट्रॅक्टर कंपन्यांनाही सांगितलं आहे की CNG आणि इथेनॉलवरचा ट्रॅक्टर आता द्या, नाही तर मी Euro 6चे इमिशन नॉर्म लावेन। त्यामुळे येणारा काळ ट्रक आले, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, ॲग्रिकल्चर इक्विपमेंट आले, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनस। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी, विविध विभागांचे अधिष्ठा आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या उपस्थितीने पिल्लई कॅम्पस फुलून गेला होता। पदवी मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता। काळा टगला आणि पदवीदान टोपी परिधान केलेले विद्यार्थी आपल्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण कॅमेऱ्यात कैद करताना दिसले। यावेळी व्यासपीठावर दिग्गज नेत्यांची मांदियाळी लाभली। या सोहळ्याला महात्मा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर KM वासुदेवन, पिल्लई डॉक्टर निवेदिता श्रेयांश तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक मनोज भुजबळ आणि इतर शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, रसायनिक।